स्टँडर्ड 7th सब्जेक्ट इंग्लिश. मुलांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय इंग्रजी या पाठ्यपुस्तकातील एक छान बोधकथा. आणि बोधकथेचे नाव आहे द लिटल गर्ल्स वायझर दॅन ओल्ड मॅन. लहान मुली मोठ्यांपेक्षा समंजस असतात. ही गोष्ट आहे मलाशा आणि अकुल्का नावाच्या दोन मुलींची. चला तर मग पाहू या दोघी जण आपल्याला काय सांगतायत. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर. यावर्षी ईस्टरचा सण हा लवकर आला होता. ईस्टर म्हणजे ख्रिश्चन लोकांचा सण. इन द यार्ड लाय स्नो अँड रील्स रॅन डाऊन द विलेज. अंगणात बर्फ पडला होता आणि गावातून पाण्याचे ओढे वाहत होते. अ लार्ज पडल हॅड रॅन डाऊन फ्रॉम अ मेन्युअर पाईल इन टू अ लेन बिटवीन टू फार्म्स. एका शेणखताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं दोन शेतामधल्या जाणाऱ्या बोळातून वाहत जात होतं. अँड ॲट धिस पडल टू गर्ल्स वन एल्डर दॅन द अदर हॅड मेट. आणि त्या डबक्याच्या जवळ दोन मुली एकमेकींना भेटल्या. एक जण दुसरीपेक्षा मोठी होती. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन अ न्यू क्लोथ्स. त्या दोघींच्या आयाने त्या दोघींना पण नवीन कपडे घातले होते. The little girls had a blue dress and the elder a yellow one with design. Both had their heads wrapped in red kerchiefs. लहान मुलीने निळा झगा घातला होता आणि मोठीने नक्षी असलेला पिवळा झगा घातला होता. दोघींनी डोक्यावर लाल रुमाल बांधलेले होते. आफ्टर प्रेयर इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द पडल. चर्चमधली प्रार्थना संपल्यावर त्या दोन मुली त्या डबक्यापाशी आल्या. Where they showed their new garments to each other and began to play. त्या दोघींनी एकमेकींना आपले नवीन झगे दाखवले आणि त्या खेळू लागल्या. They wanted to splash in the water. त्यांना त्या पाण्यात डुबकायचं होतं, पाय थपथप मारायचे होते. The little girl started to go into the puddle with her shoes on, but the older girl said to her. छोटी मुलगी तिच्या बुटात सकट डबक्यात शिरू लागली. तेव्हा मोठी मुलगी तिला म्हणाली, डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. मलाशा, जाऊ नकोस, नाहीतर तुझी आई तुला रागवेल. मी माझे बूट काढते आणि तूही तसंच कर. The girls took off their shoes, raised their skirts and walked through the puddle toward each other. मग त्या मुलींनी आपापले बूट काढले, आपापले झगे वर उचलले आणि त्या डबक्यातून एकमेकीच्या दिशेने चालू लागल्या. मलाशा स्टेप्ड इन अप टू हर अँकल अँड सेड. मलाशाचे पाय घोट्यापर्यंत आत बुडाले आणि त्यामुळे ती म्हणाली, इट इज डीप अकुल्का, आय एम अफ्रीड. अकुल्का, हे डबके खोल आहे, मला भीती वाटतेय. नेवर माइंड, सी रिप्लायड. ती उत्तरली, इट विल बी नॉट डीपर. कम स्ट्रेट टूवर्ड मी. यापेक्षा ते अधिक खोल नसेल, थेट माझ्याकडं चालत ये. दे केम क्लोजर टू इच अदर. त्या दोघी एकमेकींच्या जवळ आल्या. अकुल्का सेड, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप बट वॉक सॉफ्टली. मलाशा, लक्षात ठेव, चिखल उडवू नकोस, जरा जपून चाल, असं अकुल्का म्हणाली. सी हॅड बेअरली सेड दॅट व्हेन मलाशा प्लम्प्ड हर फूट इन टू द वॉटर अँड बी स्पॅटर्ड. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आतच मलाशाने धपकन पाण्यात पाय बुडवला आणि अकुल्काच्या नव्या जाग्यावर चिखल उडाला. अकुल्काज न्यू ड्रेस अँड नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. चिखल नुसता तिच्या झग्यावरच नाही तर तिच्या नाकावर व डोळ्यावरही त्या चिखलाचे शिंतोडे उडाले होते. त्यामुळे अकुल्काला खूप राग आला. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. आपल्या झग्यावरचे चिखलाचे डाग पाहून अकुल्काला मलाशाचा खूप राग आला आणि ती तिच्यावर ओरडली आणि तिला मारण्यासाठी तिच्या पाठीमागे धावू लागली. Malasha was frightened and seeing what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. मलाशा खूप घाबरली आणि आपण काय उपद्व्याप करून ठेवलाय ते पाहून तिने डबक्यातून उडी मारली
आणि ती घरी पळाली. Akulka's mother passed by. She saw her daughter's dress be spattered and soiled. तिथून जात असताना अकुलकाच्या आईने आपल्या मुलीचा चिखलाने शिंतोडे उडाल्याने खराब झालेला जगा पाहिला. Where, accused one, did you get yourself so dirty? अगं कार्टे, स्वतःला एवढं कुठे घाण करून घेतलंस? Malasha has purposely splashed it on me. आणि मग आईचा मार चुकवण्यासाठी अकुलकाने सांगितले की मलाशाने माझ्या अंगावर मुद्दाम शिंतोडे उडवले. Akulka's mother grasped Malasha and gave her a knock on the nape of her neck. अकुलकाच्या आईने मलाशाला घट्ट पकडले आणि तिच्या मानेवर एक जोरदार फटका मारला. Malasha began to howl and her mother ran out of the house. मलाशा किंचाळू लागली आणि तिची आई घरातून धावत बाहेर आली. Why do you strike my daughter? She began to scold her neighbor. माझ्या मुलीला तुम्ही का मारताय? ती असं म्हणून त्या शेजारणीवर ओरडू लागली. One word brought back another and the women began to quarrel. शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्या बायका जोरजोरात भांडू लागल्या. The men to run out and the big crowd gathered in the street. आणि मग घरातून पुरुषही धावत आले आणि रस्त्यावर भली मोठी गर्दी जमली. All were crying and nobody could near his neighbor. सर्वजण आरडाओरडा करू लागले आणि कुणीच कुणाचं ऐकेना. कुणालाच बाजूच्या माणसाचं म्हणणं ऐकू येईना. They scolded and cursed each other. One man gave another man a push and a fight had begun. सर्वजण एकमेकांवर ओरडू लागले आणि शिव्याशाप देऊ लागले. तेवढ्यात एका माणसाने दुसऱ्या माणसाला धक्का दिला आणि जोराचे भांडण चालू झाले. तेवढ्यात अकुलकाची आजी बाहेर आली. When Akulka's grandmother came out, she stepped in the midst of the peasants and began to talk to them. ती त्या सर्व शेतकऱ्यांच्या मधोमध जाऊन उभी राहिली आणि त्यांच्याशी बोलू लागली. What are you doing, dear ones? अरे माझ्या लाडक्यांनो, हे तुम्ही काय करत आहात? Consider the holiday. This is time for rejoicing. अरे सुट्टीचा दिवस आहे, याचं भान ठेवा थोडं तरी. ही वेळ तर आनंद साजरा करण्याची आहे. And see what sin you are doing. आणि तुम्ही हे काय पाप करत आहात? They paid no attention to the old woman and almost knocked her off her feet. त्या वृद्ध स्त्रीकडे त्यांनी बिलकुल लक्ष दिले नाही आणि तिला धक्का मारून जवळपास खालीच पाडले. She would never have stopped them if it had not been for Akulka and Malasha. तिने त्यांना कधीच थांबवले नसते जर बाब अकुलका आणि मलाशाची असते. While the woman exchanged words, Akulka wiped off her dress and went back to the puddle in the lane. इकडे स्त्रियांची बोलणी सुरू होती तोवरच अकुलकाने तिचा झगा पुसून स्वच्छ केला आणि ती बोळातल्या डबक्याकडे परत गेली. She picked up the pebble and began to scratch the ground so as to let the water off into the street. तिने एक कार असलेला दगड उचलला आणि जमिनीवर खरवडायला सुरुवात केली जेणेकरून पाणी रस्त्यावर वाहू लागेल. While she was scratching, Malasha came up and began to help her. तिचं जमीन खरवडणं चालू असतानाच मलाशा तिथे आली आणि तिने तिला मदत करू लागली. She picked up a chip and widened the reel. तिने एक दगडाचा चपटा तुकडा घेतला आणि तो ओढा रुंद केला. The peasants had begun to fight. Just as the water went down the reel toward the place where the old woman was trying to separate the men. त्या शेतकऱ्यांचे भांडण चालू असतानाच पाणी ओढ्यातून वाहत वाहत जिथे ती वृद्ध स्त्री त्या माणसांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत होती तिथपर्यंत पोहोचलं. The girls ran, one from one side of the reel, the other from the other side. दोन्ही मुली मात्र एक जण ओढ्याच्या एका बाजूला तर दुसरी पलीकडल्या बाजूला अशा पळत सुटल्या.
लुक आऊट मलाशा, लुक आऊट, स्काउटेड अकुल्का. तेवढ्यात अकुल्का ओरडली, बघ मलाशा, बघ. मलाशा wanted to say something herself, but could not speak for laughter. मलाशाला काहीतरी सांगायचं होतं, पण ती हसत असल्यामुळे तिला बोलताच येईना. The girls were running and laughing at a chip which was bobbing up and down the reel. ओढ्याच्या पाण्यातून हेलकावे वर खाली घेत तरंगणाऱ्या त्या चपट्या तुकड्याकडे पाहत त्या मुली धावत होत्या आणि हसत होत्या. They ran straight into the crowd of the peasants. आणि पळत पळत त्या थेट त्या शेतकऱ्यांच्या घोळक्यात शिरल्या. The old woman saw them and said to the peasants. त्या आजीने त्या दोघींना पाहिले आणि त्या शेतकऱ्यांना म्हणाल्या, Shame on you before God, man. You have started fighting on account of these two girls and they have long ago forgotten it. लोक हो, देवासाठी तरी स्वतःची लाज बाळगा. ज्या दोन मुलींच्या कारणाने तुम्ही भांडू लागलात त्या केव्हाच ते भांडण विसरून गेले आहेत. The dear children have been playing nicely together. They are wiser than you. आता त्या लाडक्या मुली एकत्र किती छान खेळू लागल्या आहेत. त्या तुमच्यापेक्षा जास्त समंजस आहेत. The men looked at the girls and they felt ashamed. त्या लोकांनी त्या मुलींकडे पाहिलं आणि त्यांना स्वतःचीच लाज वाटली. Then they laughed at themselves and scattered to their farms. मग ते स्वतःच्याच वागण्याला हसू लागले आणि आपापल्या शेताकडे परतले. पाहिलत मुलांनो, या दोन मुली किती समंजस आहेत. त्या भांडल्या, परंतु सगळं काही लगेच विसरून त्या परत खेळायला लागल्या. जी गोष्ट मोठ्यांना जमली नाही ती ह्या लहान मुलींनी करून दाखवली. मोठे फक्त भांडतच राहिले, पण ह्या मुली भांडणाचं कारण विसरून लगेच खेळायला लागल्या आणि सगळं विसरून गेल्या.